नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महा-बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशन 2026 करिता टीचिंग ॲप्टिट्यूडचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये 30 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कशन करूया. येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूपच महत्त्वाचे ठरणार आहे, त्यामुळे ही सिरीज मित्रांनो शेवटपर्यंत आपण नक्कीच बघा. सोबतच 2027चं जर आपण बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट, आपल्या प्रॅक्टिसकरिता मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस सेशन म्हणून MCQs देखील अवेलेबल आहे. फीज आहे ₹2000. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि 2027च्या बी-एड सी-ई-टीला टार्गेट करीत आहात तर या कोर्सला जॉईन करा. सुरू करूया आपण आपल्या पर्टिक्युलर सिरीजला. प्रश्न आहे, माध्यमिक शिक्षणाच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी कोणता अभियान राबविण्यात येतो? ए. सर्व शिक्षा अभियान, बी. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, सी. केंद्रीय शिक्षा अभियान की डी. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षा अभियान. तर इथे बघा, माध्यमिक शिक्षणाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबविण्यात येतो. आता भारत सरकारने माध्यमिक शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी RMSA याला सुरुवात केलेली आहे आणि या अभियानाचा उद्देश काय आहे तर माध्यमिक शाळांची उपलब्धता वाढवणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि शिक्षण सर्वांसाठी सुलभ करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. समोर आहे, घराला मुलांचे पहिले शाळा का मानले जाते? ए. मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो, बी. शाळा घरूनही चालवता येते की सी. पालकांचा शैक्षणिक खर्च वाढतो की ऑप्शन डी. आई ही मुलांची पहिली शिक्षिका असते. तर घराला जे आहे मुलांचं पहिलं शाळा मानलं जाते, कारण आई ही मुलांची पहिली शिक्षिका असते. समोरचा प्रश्न घेऊया आपण. 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत पास करण्याचा उद्देश काय आहे? ए. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, बी. पालकांचं ताण कमी करणे, सी. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू न देणे की ऑप्शन डी. शिक्षकांचं काम कमी करणे. तर 8वी पर्यंत पास करण्याचा उद्देश आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहू देणे. कारण प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांना टिकून ठेवण्यासाठी नापास न करण्याची धोरण राबवली गेली. याचा मुख्य उद्देश होता की विद्यार्थी जे आहे शाळा म्हणजे शिक्षण सोडू नये आणि त्यांच्यात एक जे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे ते असायला वाढायला पाहिजे. नेक्स्ट आहे, तुमच्या शाळेत काही विद्यार्थ्यांकडे घरी अभ्यासाची योग्य साधने नाही. अशा वेळी तुम्ही काय करणार? पालकांना सुविधा पुरवायला सांगणार, बी. स्वतःच्या घरी त्यांना अभ्यासाची व्यवस्था करणार, सी. शाळेत स्वतःच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाची सुविधा प्रोव्हाइड करून द्याल की ऑप्शन डी. विद्यार्थ्यांना मित्रांच्या घरी अभ्यास करण्याचा सल्ला द्याल. सो आपण काय करूया, शाळेत स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ना सुविधा आपण उपलब्ध करून देणार. समोर आहे, खालीलपैकी कोणते विधान समानतेसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर इक्वॅलिटी या संकल्पनेशी संबंधित नाही? पहिला आहे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, बी आहे सर्वांना समान बनविणे, सी आहे कोणताही भेदभाव न करता शिक्षण देणे आणि डी आहे मागास वर्गासाठी विशेष शिक्षण स्वीकारणे. तर बघा, आपण वर्गामध्ये समजा हे 60 आपले विद्यार्थी आहे, या 60ही विद्यार्थ्यांना आपण समान म्हणजे सारखं एक शिक्षकच बनवू शकतो का तर नाही. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आहे. नेक्स्ट आहे, खालील विधाने कोणत्या शिक्षकाच्या वर्तनाशी जास्त सुसंगत आहे? पहिलं, ज्ञान सातत्याने वाढत असते, बी. वाढत्या ज्ञानामुळे नेहमी जागरूक राहणे आवश्यक आहे. आता इथे बघा, शिक्षकाने ग्रंथालयाचा वापर करणे, बी. शिक्षकाने इंटरनेटचा वापर करणे, ऑप्शन सी आहे शिक्षकाने शैक्षणिक जर्नल्स वाचणे आणि त्याचा उपयोग करणे की डी. सहकाऱ्यांशी शैक्षणिक चर्चा करणे. आता इथे काय म्हटलेलं आहे, ज्ञान सातत्याने वाढवायचं आहे आणि जागरूक
राहणे आवश्यक आहे. तर त्यासाठी काय करूया, शिक्षकांनी शैक्षणिक जर्नल्स वाचावं आणि त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या पर्टिक्युलर नॉलेजमध्ये भर पडेल. समोरचा आहे, विच टीचर डू यू थिंक इज सक्सेसफुल, म्हणजे तुमच्या मते कुठला शिक्षक हा यशस्वी आहे? जो विद्यार्थ्यांना विषम मन लावू शिकवतो, म्हणजे पॅसिव्ह होऊन जर शिकवत आहे तो, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे. सी, जो विद्यार्थ्यांशी खूप छान म्हणजे गोड बोलतोय, की ऑप्शन डी, जो शाळेत नेहमी आकर्षक पोशाख घालतो. आता मन लावून विद्यार्थ्यांना शिकवतो तोच काय आहे, प्रेरणा देत आहे तोच योग्य आहे. ओके. नेक्स्ट आहे, तुमच्या वर्गातील एखादा विद्यार्थी नापास झाला तर तुम्ही काय करणार? यासाठी मित्रांनो आपल्याला काय केलं आहे, 4 पर्टिक्युलर ऑप्शन दिले आहे. त्यापैकी पहिला ऑप्शन आहे त्याकडे दुर्लक्ष करणार. बी, त्याला पुढच्या वर्षी नीट अभ्यास करून पास होण्यासाठी मार्गदर्शन करणे. ऑप्शन सी आहे त्याला शिक्षा आपण करणार, की डी, त्याला शाळा सोडायला आपण सांगणार. सो नापास जर झाला विद्यार्थी तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला पुढची परीक्षा व्यवस्थित अभ्यास करून पास होण्यासाठी आपण त्याला गायडन्स करू, आहे ना. त्यामुळे बी. एखाद्या चला समोरचा प्रश्न आहे, एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या कामासाठी बक्षीस मिळाल्यास इतर विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम होईल? ए आहे, ज्यांना बक्षीस मिळाले नाही ते विद्यार्थी नाराज होतील. ऑप्शन बी आहे, बक्षीस मिळालेले विद्यार्थी अहंकारी बनणार. ऑप्शन सी आहे, इतरांना हीनत्व वाटू लागेल, की ऑप्शन डी, इतर सर्व विद्यार्थी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित होतील. ऑब्व्हियसली जेव्हा बक्षीस मिळतं तर आपल्यालाही मिळावं म्हणून आपण सुद्धा काय करू, चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित होऊ. समोर आहे, तुम्ही शिक्षक म्हणून नियुक्त झाला तर तुमची भूमिका काय असेल? ऑप्शन पहिला आहे, दिलेले काम शांतपणे आपण करणार. बी आहे, फक्त शाळेच्या वेळेतच आपण काम करणार. सी, दिलेल्या सूचनाप्रमाणे काम करू, की ऑप्शन डी, प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाचा आपण पुढाकार घेणार. ऑब्व्हियसली शैक्षणिक आपण शिकवणार तर आहोत, पण जे काही इतर ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपण पर्टिक्युलर पार्टिसिपेट करू. समोरचा प्रश्न आहे, शाळेत आदर्श विद्यार्थी निवडण्यासाठी कोणता निकष योग्य आहे? पहिला बघा, विद्यार्थी सर्वगुण संपन्न असणे. बी आहे, विद्यार्थी वर्गात सर्वात हुशार असणे. सी आहे, विद्यार्थी तुमच्या जवळचा नातेसंबंधी असणे, की ऑप्शन डी, विद्यार्थी तुम्हाला रोज नमस्कार करणे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे, विद्यार्थी हा त्यामध्ये क्वालिटीज असावी. ठीक आहे. क्वालिटीज म्हणजे त्यामध्ये शिस्त असावं, त्याचं वर्तन योग्य असावं, इतरांना तो हेल्पफुल असावं, नेतृत्व क्षमता त्यामध्ये असावी, त्यालाच आपण आयडियल स्टुडंट असं म्हणणार. ठीक. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे, यशस्वी शैक्षणिक कार्यक्रमासाठी योग्य पर्याय कोणता? पहिला पर्याय बघा, त्याची रूपरेखा तयार करणे. बी आहे, कार्यक्रमाचं काम एका व्यक्तीला देणे. ऑप्शन सी आहे, जबाबदाऱ्या वाटून देणे, की ऑप्शन डी, कार्यक्रमावर चर्चा करणे. ऑब्व्हियसली जबाबदारी वाटून द्या, जेणेकरून यशस्वीरित्या आपलं जे एज्युकेशनल प्रोग्राम आहे ते सक्सेस होईल, है ना. नेक्स्ट, अध्यापन सुधारण्यासाठी प्रभावी मार्ग कुठला आहे? पहिला ऑप्शन बघा, मुख्याध्यापकांनी थेट वर्गातील अध्यापन निरीक्षण करणे. ऑप्शन बी काय म्हणतं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करणे. ऑप्शन सी, मुख्याध्यापकांनी वेळोवेळी शिक्षकांवर ओरडणे, की ऑप्शन डी, अध्यापन कृती आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील परस्पर संवादाचा अभ्यास करणे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, अध्यापन कृती, विद्यार्थ्यात शिकण्यातील परस्पर संवादांचा अभ्यास करणे, ज्यामुळे काय होईल, आपलं टीचिंग आणखीनच इम्प्रूव्ह होईल. ओके. समोर आपण जाऊया आणि समोरचा प्रश्न घेऊया, विद्यार्थ्यांना स्व अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यामागील मुख्य उद्देश काय? पहिला बघा, स्व अभ्यासामुळे अध्यापनाचा वेळ वाचतो. बी आहे, स्व अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना विषय समजतो.
सी आहे स्व अभ्यासामुळे उपयुक्त अभ्यासाच्या सवयी निर्माण होतात की ऑप्शन डी स्व अभ्यासामुळे शिक्षकांनी अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी कमी होते. तर स्व अभ्यासामुळे काय होतं मित्रांनो? स्व अभ्यासामुळे उपयुक्त अभ्यासाच्या सवयी निर्माण होतात. ओके. नेक्स्ट आपण जाऊया संगणकाचं शिक्षणावर काय परिणाम होतो? संगणक शालेय शिक्षकाची जागा घेतील. बी आहे शिक्षक तंत्रज्ञ म्हणून काम करतील. सी आहे शिक्षकांना संगणक भाषा शिकावी लागेल की ऑप्शन डी संगणक शिक्षकांचे प्रभावी सहाय्यक बनतील. तर इथे योग्य उत्तर आहे संगणक शिक्षकांचं काय बनेल? सहाय्यक बनतील. समोर आहे उद्देशपूर्ण परीक्षा घेण्यात कोणती मोठी अडचण आहे? 4 ऑप्शन आहे आपल्याकडे. विद्यार्थी सखोल अभ्यास करत नाही. बी प्रश्न तयार करणे ही एक मोठी अडचण आहे की ऑप्शन सी उत्तरांचं मूल्यमापन करणे कठीण आहे की ऑप्शन डी विद्यार्थ्यांना नकल करू न देणे कठीण असते. ऑब्विसली प्रश्न तयार करणे ही खरी जे आहे ना कठीण काम आहे. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांना वर्गात चर्चेची संधी दिल्यास खालीलपैकी कोणता पर्याय लागू होत नाही? ए आहे विद्यार्थ्यांचे ऐकण्याचे कौशल्य विकसित होते. बी आहे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला दिशा मिळते. सी आहे विद्यार्थ्यांना कल्पना करणे व्यक्त होण्याची संधी मिळते. आणि डी आहे विद्यार्थ्यांना मित्राशी गप्पा मारण्याचं स्वातंत्र्य मिळतं. तर मित्रांनो इथे लक्ष द्या. योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना मित्रांशी गप्पा मारण्यासाठी स्वातंत्र्य मिळतं. कारण काय म्हटलेलं आहे इथे कोणतं नाही म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रश्नांचं उत्तर देत असताना आपल्याला काय करायचं आहे योग्य ते लक्ष म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. समोर तुम्ही शिक्षक व्यवसाय का निवडला? कारण यामुळे समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी. बी बिनशर्त नियमित उत्पन्न मिळतं म्हणून. सी समाजात मान सन्मान मिळतो म्हणून की हा व्यवसाय उदात्त आहे म्हणून. ऑब्विसली हा व्यवसाय उदात्त आहे म्हणून. नेक्स्ट आहे सामान्य शिक्षक सांगतो. चांगला शिक्षक समजावून पहा. सामान्य शिक्षक काय करतात? सांगतात. चांगला शिक्षक समजावून सांगतो. उत्कृष्ट शिक्षक प्रेरणा देते. तर येथे कशावर भर देण्यात आलं? शिक्षकाने अभ्यासाला पूरक वातावरण निर्माण करावे. बी शिक्षकाने वर्गात शिकवू नये. सी शिक्षकाने स्व अभ्यासावर भर द्यावा की ऑप्शन डी शिक्षकाने रोज प्रेरणादायी भाषण द्यावे. तर इथे बघा शिक्षकाने अभ्यासाला पूरक वातावरण निर्माण करावे. ऑप्शन ए. नेक्स्ट आहे एखादी विद्यार्थी तुमचा आदर्श असेल तर तुम्ही तुम्ही त्याला कसं अप्रिशिएट कराल? विद्यार्थ्यांना शिकवून, विद्यार्थ्यांना नोट्स देऊन, विद्यार्थ्यांना परीक्षेत पास होण्यासाठी मदत करून की ऑप्शन डी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून. ऑब्विसली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून. ठीक आहे. सो अशा प्रकारे टॉप मोस्ट क्वेश्चन आपण आज बघितलेले आहे. नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हेल्पफुल ठरेल. सोबतच 2027चं प्रिपरेशन करायचं आहे तर नक्कीच या ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. थँक्यू सो मच.